चला आज एक आपण कोकणात वेगळं पदार्थ करूया. सुके बारके मासे सुके केले असं म्हणतात. तर अशी कांटा सुके म्हणजे सुके मासे नाही हा. तर हे बारके मासे म्हणजे कांटा घेतलं आहे मी आज. त्याच्यावर हळद मसालो घरगुती मसालो भरपूर 4-5 हिरवे मिरचे कापून 5-6 कोकमा घातलं आहे. आलं लसूण पेस्ट घालूची नसत तर आलं लसूण तुम्ही अशी कुटून घालू शकतास. मी घरात केलेलीच पेस्ट घातलं आहे. भरपूरशी कोथिंबीर आणि गोडा तेल 2-3 चमचे. वरून घाला तिरफळा आणि सगळो मसालो ते कांटांका असं हळू हाताने असं चोळून लावा. म्हणजे वरती एकदा गॅसवर चढवले ना मासे की मग जास्त परतूक मिळत नाही. बारीक मासे ते तुटतात ना म्हणून. तर कढईत घालायचा 2-3 चमचे जरा बरा चढ जास्तसा तेल आणि कांदो घालायचो वाटीभर चांगलं भरपूर आणि तो मस्त भाजून घ्यायचो गुलाबी रंगावर. वरून घालायचा किसलेला खोबरा चून आपला वाटीवर ताट छान भाजून घ्यायचा परतून बरा. आणि वर घालायचे आपले सगळं मसाले लावून तयार ठेवलेले मासे. मीठ बघा तुम्ही पहिला किती घातलात त्या हिशोबाने हवा तर घाला. मी कांदो आणि खोबऱ्याच्या हिशोबाने परत जरासं मीठ घातलं. वर घालायचे मासे आणि जास्त हलवायची नाही. त्याचा हळूहळू जरासं परतून असे म्हणजे बघायचे खाली ढवळून जरासे आणि तो हपको मारायचो पाण्याचं. जरा 1-2 हपके मारून आणि मग झाकण ठेवून मंद गॅसवर अशी मस्त ते का वाफ काढायची. तर हे बघा ह्या झाला नाही अजून तर ते का अजून चांगली वाफ येते. बाजूंना असं तेल सुटू काय छान आणि खाली कढईत जरा लागू काय हे काय लागले नाही अजून. म्हणजे चुरचुरीत झाले असे म्हणजे खमंग असं मस्त तुमका सुगंध पसरतो घरात मस्त. तर ते अजून एकदा वाफ काढते ते का 1-2-3 मिनटं. बारके मासे ते पटकन शिजतात आणि मग असे बघा आता ते तयार झाले. हे बघा आता भाजून कसा बघा तेल बिल सुटला खाली पण जरासे लागले ना. आता हे तयार झाले. मी तुमका दाखवते एक मासू असं घेऊन शिजलं बघा. हे बघा छान मऊ शिजलेत. झाले तयारच झाले. आता बस ताटा घ्या आणि जेव बसा. पण मात्र तांदळाची भाकरी असत ना तर हे सुके घातलेले मासे बरोबर खाऊक ना अप्रतिम लागतात अप्रतिम. आणि अगदीच तुमका नसात भाकरी करूची तर सोलकडी भात करा नाही तर डाळी चमटी भात आणि असे मासे सुके घाला. कांटा असली तर कांटाने तर बारकी काहीतरी वेल्ले म्हणजे मोदका किंवा अजून कसले बारके मासे असले तर पण ते बारके माशांचं बरं लागतं. तर मी तुमका खाऊन आता सांगते कशी झाली आज चव म्हणून. घरभर तर नुसतं सुगंध पसरलो हा काय सांगू तुमका. आणि खाऊन बघितले मी मस्त झालेत झणझणीत झालेत चविष्ट झालेत. तुम्ही सुद्धा करून बघा करून खा. चला तर मग बाय थँक्यू.